शेती करपाक प्रोत्साहन दितो ते प्राण येता आणि मंत्री येतात आणि कोण येतात आणि आमकां सांगतात की बाबा रे तुम्ही शेती करा आणि ही शेती केल्यानंतर आमच्या देशाची उदरगत जातली. पण सध्या शेतकरीच बुडत चालला, त्याचा काय? तुम्ही तोंडान सांगलं म्हणजे आमचं पोट भरलं असा नाही. तर त्या शेतकऱ्यांनी जे अर्ज केले गेल्या वर्षात कितके तरी आम्ही अर्ज सगळ्यांनी करून दिले ह्या शेतीची आणि आमची थोड्याक थोडी तरी नुकसान भरून दिवची अशी केली. तर यांना मी 3-3.5 खाणी भात विकणारो माझा गेल्या वर्षात सगळा बुडला. याच्यामुळे ह्याच्यावर उपाय काहीतरी सरकारान शेतकी डिपार्टमेंटान काहीतरी करचे आणि मंत्र्यान ह्याचेर लक्ष देऊन आमची काय नुकसान भरपाई आसा ती आमकां थोडक्यात थोडकी तरी दिवची. मशीन दिले आणि मशीन सदी वेळोवेळी मोडांक लागले आणि ह्यो म्हणटा प्रवीण म्हणटा काय टायम जालो खूप मशिनाक तुम्ही काय म्हणून लोन घेतात म्हणून आणि अर्धवट त्यांनी पाली आयला मशीन आणि आमचा सांडला ते पाणी ना अशा आता शेताला पाणी बुडलेला असा सुद्धा फॉर्मावर आम्ही प्रायव्हेट मशीन हाडला घातला तुम्ही फॉर्मा भरा तुमका त्या मशीनाचे पैसे फोटो सुद्धा सगळे काढून शेताचे दिले, कापल्याला ह्याचे दिले, मशीन हाडतात त्यांचे आम्ही फोटो सांगतात तसं शेती खात्यात ते आम्ही करून देतो कागदपत्र. पण त्याच्या पुढे आमकां ती देणगी काय असा सरकार दिता म्हणटा ती केव्हाच मेळांक ना. शेतकऱ्यांक कितें तरी हे जातले. माझी प्रबोधदेसाई फाउंडेशनातर्फे तांकां सदोदीत आधार आसतलो. हेचे फुडें मशीन जे अवेलेबल करपाचे तितली जबाबदारी आमी घेवपाचो प्रयत्न करता आणि अर्धे कॉम्पेन्सेशन अर्धे जे मशिनाचो जो खर्च आसतलो न्ही तो आमी उठयता. प्रबोधदेसाई फाउंडेशनातर्फे फुडल्या वर्साचे जे पीक कापपाची हे आसतली तुमकां न्ही तेचो अर्धो खर्च हांव उचललो. हांव म्हणजे आमच्या प्रबोधदेसाई फाउंडेशनातर्फे करता. एक ल्हानशी आमच्या तर्फे तुमकां एक मदत. The voice for